फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या कोर्समधील युनिट नंबर 3 कपॅसिटर्स, जो की 12 मार्क्सला आहे, 12 मार्क्ससाठी आहे MSBTच्या परीक्षांमध्ये. तो युनिट नंबर 3 कपॅसिटर्स आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरू करणार आहोत. काही त्याच्यातील कंटेंट जे आहेत, सिलेबस कंटेंट जे आहेत ते आज आपण पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 3 युनिट नंबर 3 कॅपॅसिटर्स याच्यामध्ये आपल्याला सिलेबस टॉपिक कोणकोणते आहेत पहा. कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, व्हेरियस कनेक्शन्स ऑफ कॅपॅसिटर म्हणजे वेगवेगळे कनेक्शन्स कॅपॅसिटरचे कसे आहेत, एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर, ऊर्जा कशी स्टोअर केली जाते कॅपॅसिटरमध्ये, चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, कॅपॅसिटरचं जे चार्जिंग आहे डिस्चार्जिंग आहे ते कशा पद्धतीने केले जातं, ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे कॅपॅसिटर ज्या व्होल्टेजपर्यंत टिकू शकतो आहे तिथंपर्यंतचं व्होल्टेज ब्रेकडाऊन व्होल्टेज आपण ज्याला म्हणतो. अँड डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे ताकद. डायइलेक्ट्रिक म्हणजे दोन मेटॅलिक प्लेटमध्ये असणारा जो मीडियम आहे, माध्यम, ज्या माध्यममध्ये आपण एनर्जी स्टोअर करणार आहोत, अशा माध्यमला डायइलेक्ट्रिक म्हणतो. त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलची किंवा डायइलेक्ट्रिकची ताकद, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे काय आपण पाहणार आहोत. टाईप्स ऑफ कॅपॅसिटर्स अँड ॲप्लिकेशन्स. ओके, कॅपॅसिटरचे प्रकार आणि त्याचे ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सिलेबस टॉपिक 3.1 इंट्रोडक्शन आपण पाहूयात. इफ द चार्ज गिवन टू ए कंडक्टर इज इन्क्रीज्ड, एखाद्या कंडक्टरला, वाहकाला आपण जर चार्ज दिला आणि जर तो वाढवला, इट्स पोटेन्शियल आल्सो विल इन्क्रीज, त्याची जी क्षमता आहे ते आल्सो काय होते, वाढते. सो अ लार्ज अमाऊंट ऑफ चार्ज इज असोसिएटेड विथ अ हाय पोटेन्शियल, म्हणजेच की लार्ज अमाऊंटमध्ये जादा किमतीमध्ये एखादा जर चार्ज दिला तर तो संबंधित आहे विथ अ हाय पोटेन्शियल, असोसिएटेड विथ अ हाय पोटेन्शियल, जास्त क्षमतेशी संबंधित आहे. दिस इज रिस्की, हे रिस्की आहे. वी मस्ट देअरफॉर हॅव ॲन अरेंजमेंट, आपल्याकडे याच्यासाठी अरेंजमेंट आहे. इन विच द कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर इज इन्क्रीज्ड. ओके, वाहकाची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवण्याची आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त एक अरेंजमेंट आहे. विदाउट ॲन ॲप्रिशिएबल इन्क्रीज इन इट्स पोटेन्शियल, विदाउट इन ॲप्रिशिएबल म्हणजे लक्षात येण्याजोगा, ॲप्रिशिएबल. ओके, ॲप्रिशिएबल म्हणजे लक्षात येण्याजोगा, कौतुकास्पद. इन्क्रीज इन इट्स पोटेन्शियल म्हणजेच त्याच्यामध्ये लक्षात येण्याजोगा, विदाउट लक्षात न येण्याजोगा आपण त्या कॅपॅसिटरची किंवा कंडक्टरची काय करू शकतो, पोटेन्शियल इन्क्रीज करू शकतो. असे काही आपल्याकडे अरेंजमेंट आहेत. सच ॲन अरेंजमेंट इज कॉल्ड एज कंडेन्सर, त्या अरेंजमेंटलाच आपण काय म्हणतो, कंडेन्सर ऑर ए कॅपॅसिटर, त्यालाच आपण कॅपॅसिटर म्हणतो. अँड इट इज युज्ड टू स्टोअर अ लार्ज क्वांटिटी ऑफ चार्ज ॲट अ लो पोटेन्शियल, कमी क्षमतेला जास्त क्वांटिटीचा चार्ज स्टोअर करण्यासाठी कॅपॅसिटर आपण वापरतो. कॅपॅसिटर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट विच हॅज द ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. कॅपॅसिटर हा अतिशय पॉप्युलर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आहे, विच हॅज द ॲबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी, की त्याच्यामध्ये एक क्षमता आहे इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्याची इन द फॉर्म ऑफ चार्जच्या स्वरूपात. इन दिस चॅप्टर वी विल इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स. या चॅप्टरमध्ये आपण त्याची जी कन्सेप्ट आहे कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्सची ती पाहणार आहोत. व्हेरियस टाईप्स ऑफ कॅपॅसिटर्सचे वेगवेगळे प्रकार, सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन एटसेट्रा. कॅपॅसिटर्स आर असोसिएटेड विथ द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, कॅपॅसिटर्स हे स्थिर विद्युताशी संबंधित आहेत. सिलेबस टॉपिक 3.2 लॉज अँड डेफिनेशन्स. इन दिस सेक्शन सर्टन इम्पॉर्टंट लॉज, काही ठराविक महत्त्वाचे लॉज अँड डेफिनेशन्स रिलेटेड टू स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हॅव बीन डिस्कस्ड, याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. सिलेबस टॉपिक 3.2.1 कुलम्स लॉ. जसं की पहिला आहे कुलम्स लॉ. लॉ म्हणजे सिद्धांत, नियम. कुलम यांचा सिद्धांत. कुलम वॉज अ फेमस सायंटिस्ट हू कॅरिड आउट सेव्हरल एक्सपेरिमेंट्स अँड फॉर्म्युलेटेड अ लॉ. कुलम हे एक अतिशय फेमस शास्त्रज्ञ होते की ज्यांनी सेव्हरल एक्सपेरिमेंट्स कंडक्ट केले. सेव्हरल म्हणजे बरेच एक्सपेरिमेंट्स कंडक्ट केल्यानंतर त्यांनी एक फॉर्म्युलेट केला लॉ, एक कायदा किंवा नियम ज्याला आपण म्हणतो त्यांनी फॉर्म्युलेट केला. इट स्टेट्स दॅट, ते असे सांगतात की द
फोर्स बिटवीन टू चार्जेस Q1 अँड Q2 सेपरेटेड बाय डिस्टन्स R. समजा दोन चार्ज आहेत Q1 आणि Q2, त्यांच्यातील फोर्स, त्यांच्यातील शक्ती हे कसे आहे, Q1 अँड Q2 सेपरेटेड बाय डिस्टन्स R. ते दोन चार्जेस जे आहेत ते R या डिस्टन्सने एकमेकांना अलग ठेवलेले आहेत, सेपरेट ठेवलेले आहेत. ओके, मग त्यांच्यातील फोर्स हा प्रोपोर्शनल आहे टू द प्रॉडक्ट बिटवीन द चार्ज. ओके, त्या दोन चार्जच्या गुणाकारा इतका, प्रॉडक्ट इतका त्याच्या प्रोपोर्शनल आहे बिटवीन द चार्जेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि व्यस्त प्रमाणात आहे त्या दोन्ही चार्जमधील जो अंतर आहे, डिस्टन्स आहे, त्याच्या वर्गाच्या. ओके, मॅथमॅटिकली द कुलम्स लॉ इज स्टेटेड ॲज. ओके, सांख्यिकी जर कुलम्स लॉ जर स्टेट करायचं असेल तर असं सांगता येईल, F इक्वल्स टू Q1 इंटू Q2 छेद 4πε r². ओके, चार्ज 1 गुणिले चार्ज 2 यांचा प्रॉडक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल भागिले 4πε r². ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच व्यस्त प्रमाणात r² म्हणजे त्या दोन चार्जमधील अंतर, डिस्टन्स. ठीक आहे, त्याचा वर्ग. वेअर Q1 अँड Q2 चार्जेस इन कुलम. Q1 आणि Q2 चार्जेस हे आहेत कुलममध्ये, R डिस्टन्स बिटवीन देम इन मीटर्स. ओके, R म्हणजेच काय, त्या दोन चार्जमधील अंतर मीटरमध्ये. ॲप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी म्हणजे परवानगी. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. मीडियम म्हणजे माध्यम. इन विच द चार्जेस आर प्लेस्ड, की ज्याच्यामध्ये आपण चार्जेस ठेवणार आहोत त्या मीडियमची परवानगी. ॲप्सिलॉन. ॲप्सिलॉन इक्वल्स टू ॲप्सिलॉन नॉट ॲप्सिलॉन आर. मग ॲप्सिलॉन नॉट म्हणजेच काय, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, मोकळ्या जागेची परवानगी. ऑर व्हॅक्यूम. ओके, व्हॅक्यूम किंवा परमिटिव्हिटी ऑफ मोकळ्या जागेची परवानगी ती किती आहे, 8.854 इंटू 10⁻12 FM. ओके, FM मीन्स फॅरेडेज पर मीटर. ओके, फोर्स पर मीटर. ॲप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और वैक्यूम 8.854 इंटू 10⁻12 FM. ER epsilon r डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट और रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ॲप्सिलॉन आरला. ठीक आहे, तर पहा पुढे सिलेबस टॉपिक 3.2.2 इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे विद्युत क्षेत्र. इलेक्ट्रिक और इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज डिफाइन्ड ॲज रिजन. रिजन म्हणजे परिसर, अराउंड म्हणजे सभोवतालचा. ओके, सभोवतालचा परिसर. अ चार्ज्ड बॉडी व्हेअर अनादर चार्ज्ड बॉडी एक्सपिरियन्सेस अ मेकॅनिकल फोर्स. अशा चार्ज्ड बॉडीच्या सभोवतालचा जो परिसर आहे की ज्याच्यामध्ये दुसरी एखादी बॉडी फोर्स अनुभवते, एक मेकॅनिकल ताकद अनुभवते. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड किंवा विद्युत क्षेत्र आपण ज्याला म्हणतो. सिलेबस टॉपिक 3.2.3 इलेक्ट्रिकल फ्लक्स लाइन्स और इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स. इलेक्ट्रिकल फ्लक्स लाइन्स. फ्लक्स म्हणजे प्रवाह. इलेक्ट्रिकल फ्लक्स लाइन्स और इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स किंवा शक्तीचे लाइन्स, रेषा. द इलेक्ट्रिक और इलेक्ट्रोस्टॅटिक लाइन्स ऑफ फोर्स आर इमॅजिनरी, जे की ते काल्पनिक आहेत. इमॅजिनरी लाइन्स आहेत, काल्पनिक लाइन्स आहेत. विच रिप्रेझेंट्स द स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, जे की ते ताण वितरणास दाखवतात, रिप्रेझेंट करतात, सादर करतात. इन इलेक्ट्रिक फील्ड. ओके, विद्युत क्षेत्रामध्ये ताण वितरणाचं जे काम इमॅजिनरी लाइन्सने जे दाखवतात त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स लाइन्स किंवा इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स असे म्हणतो. ते कुठं असतात, इलेक्ट्रिक फील्ड सराउंडिंग द चार्ज्ड बॉडी. चार्ज्ड बॉडीच्या भोवताली, सराउंडिंग. ओके, सिमिलर टू अ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. अशाच पद्धतीने चुंबकीय रेषा ज्या आहेत शक्तीच्या, अँड इलेक्ट्रिक लाईन, विद्युत रेषा ऑफ फोर्स कॅन बी डिफाइन्ड ॲज. याची व्याख्या आपण अशी करू शकतो की अ लाईन अलॉंग विच, एक रेषा की ज्याच्याने अ फोर्स पॉझिटिव्ह चार्ज, अ फ्री पॉझिटिव्ह चार्ज वुड ट्रॅव्हल इफ द चार्ज इज प्लेस्ड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आपण इलेक्ट्रिक लाईन किंवा फोर्स कॅन बी डिफाइन्ड ॲज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. अशा पद्धतीने त्याची व्याख्या करू शकतो की अ लाईन अलॉंग विच, एक रेषा की ज्याच्याने अ फ्री पॉझिटिव्ह चार्ज, एक मुक्त पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो प्रवास करू शकतो, ट्रॅव्हल, इफ, जर द चार्ज इज प्लेस्ड इन अ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डमध्ये, इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये एखादा चार्ज ठेवला असता त्याच्यावरील पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो फ्रीली काय करू शकतो, ट्रॅव्हल करतो.
त्यालाच आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अँड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असे सुद्धा म्हणतो. डिरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. ओके, आता यांच्यातील रिझल्टंट फोर्स काय आहे पहा, त्या फोर्सची दिशा, डिरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. द डिरेक्शन ऑफ फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय धिस फ्री पॉझिटिव्ह चार्ज. जी दिशा आहे ती एक्सपिरियन्स केली जाते, अनुभवली जाते बाय धिस फ्री पॉझिटिव्ह चार्ज, ह्या मुक्त पॉझिटिव्ह चार्जने इज गिवन बाय टँजंट ड्रॉन ॲट अ गिवन पॉईंट. ओके, म्हणजेच काय की दिलेल्या पॉईंटवरती जी स्पर्शिका आहे ती ड्रॉन करणे, ह्यालाच आपण म्हणतो डिरेक्शन ऑफ फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय फ्री पॉझिटिव्ह चार्ज ऑन दी लाईन. ओके, त्या लाईनवरती. ट्यूब ऑफ फोर्स, शक्तीची नळी आपण ज्याला म्हणतो ट्यूब ऑफ फोर्स. आता ट्यूब ऑफ फोर्स म्हणजे काय पहा, अ बंच. बंच म्हणजे गठ्ठा, असा जाड बंच कंटेनिंग, की ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे अ फिक्स्ड नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स. ओके, फिक्स्ड नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स, एखादे फिक्स्ड नंबरचे इलेक्ट्रिक लाईन्स की त्या बंचमध्ये समाविष्ट असतात. लाईन्स ऑफ फोर्स इज समटाइम्स कॉल्ड ॲज ट्यूब ऑफ फोर्स. यांनाच आपण काही वेळा म्हणतो की ट्यूब्स ऑफ फोर्स म्हणतो. सिलेबस टॉपिक 3.2.4 इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स, विद्युत प्रवाह. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे विद्युत प्रवाह. इलेक्ट्रिक फ्लक्स साय, या सिम्बॉलला आपण साय म्हणतो. इलेक्ट्रिक फ्लक्स साय इज डिफाइन्ड ॲज द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इन एनी पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड. ओके, इलेक्ट्रिक प्रवाह म्हणजे काय, इज डिफाइन्ड ॲज द नंबर ऑफ लाईन्स. नंबर ऑफ लाईन्स म्हणजे लाईन्सच्या असंख्य संख्या, ऑफ फोर्स, फोर्सच्या लाईन्सच्या असंख्य संख्या, इन एनी पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड, कोणत्याही ठराविक विद्युत क्षेत्रामध्ये, त्यालाच आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. इलेक्ट्रिक फ्लक्स इज मेजर्ड इन कुलम. इलेक्ट्रिक फ्लक्स हे काय करतात, कुलममध्ये मेजर करतो. पहा, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगतोय, द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स, शक्तीच्या लाईन्स ज्या आहेत ते नंबर ऑफ लाईन्समध्ये इन अ पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड. ओके, पर्टिक्युलर म्हणजे ठराविक, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे विद्युत क्षेत्र. विद्युत क्षेत्रामधील फोर्सच्या, विद्युत क्षेत्रामधील शक्तीच्या नंबर ऑफ लाईन्स, त्यालाच आपण इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणतो. इलेक्ट्रिक फ्लक्स इज मेजर्ड इन कुलम. इलेक्ट्रिक फ्लक्स आपण कुलममध्ये मेजर करतो. सी 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स इज डिफाइन्ड ॲज द फ्लक्स दॅट इमॅनेट्स. ओके, द फ्लक्स दॅट्स इमॅनेट्स. इमॅनेट्स म्हणजे उत्सर्जित होणे, उत्सर्जित होतात. ठीक आहे, 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स, विद्युत प्रवाहाचा 1 कुलमची व्याख्या आपण अशी करू शकतो, इज डिफाइन्ड ॲज द फ्लक्स म्हणजे प्रवाह दॅट इनॅमेट्स, असा एक प्रवाह की त्याच्यातून उत्सर्जित होतो फ्रॉम अ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 1 कुलम. ठीक आहे, एका पॉझिटिव्ह चार्जमधून 1 कुलम उत्सर्जित होतो, इमॅनेट्स होतो, त्यालाच आपण 1 कुलम ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स असे म्हणतो. देअरफॉर इलेक्ट्रिक फ्लक्स साय इक्वल्स टू क्यू कुलम्स न्यूमेरिकली. इलेक्ट्रिक प्रवाह म्हणजेच काय, साय म्हणजेच काय, क्यू कुलम. ओके, न्यूमेरिकली. सिलेबस टॉपिक 3.2.5 इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. विद्युत प्रवाहाची घनता, डी, डेन्सिटी. ओके, डी मीन्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इथे पहा, द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज डिफाइन्ड ॲज द फ्लक्स पर युनिट एरिया. फ्लक्स जे आहे, प्रवाह जो आहे तो पर युनिट, प्रति युनिट एरिया मेजर्ड ॲट राईट अँगल्स टू द डिरेक्शन ऑफ फ्लक्स. ओके, म्हणजे जो प्रवाहाची दिशा आहे त्याच्या काटकोनामध्ये प्रति युनिट एरियामध्ये किती फ्लक्स मोजले जातात, त्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी असे म्हणतो. इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल डी, जे की ते सिम्बॉल डीने डिनोटेड करतात, दाखवतात. अँड मेजर्ड इन कुलम्स पर स्क्वेअर मीटर, आणि आपण त्यांना कुलम पर मीटर स्क्वेअरमध्ये मेजर करतो. ओके, देअरफॉर डी इक्वल्स टू साय डिवायडेड बाय ए. इलेक्ट्रिक फ्लक्स डिवायडेड बाय ए कुलम पर मीटर स्क्वेअर. ए म्हणजेच काय, एरिया, पर युनिट एरिया. ओके, युनिट काय आहे, कुलम पर स्क्वेअर मीटर, इक्वल्स टू क्यू डिवायडेड बाय ए, सिन्स क्यू इक्वल्स टू साय. ओके, क्यू डिवायडेड बाय ए का आलं, तर क्यू इक्वल्स टू साय आहे, म्हणजेच एक फ्लक्स म्हणजेच काय आहे, कुलम, क्यू. ओके, द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला आपण डिस्प्लेसमेंट डेन्सिटीसुद्धा म्हणतो, विस्थापन घनता. ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीला, विद्युत प्रवाह घनतेला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट डेन्सिटी. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, विस्थापनाची दाट घनता. ओके, विस्थापनाची दाटी घनता. 3.2.6 इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ
आता इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे विद्युत क्षेत्राचं सामर्थ्य. स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य, फील्ड म्हणजे क्षेत्र, इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत क्षेत्राचे सामर्थ्य ऑर किंवा फील्ड इंटेन्सिटी किंवा क्षेत्राची तीव्रता. ठीक आहे. तर पहा, द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ or field intensity at any point in an electric field is defined as the mechanical force experienced by a unit positive charge. ओके, एक मेकॅनिकल ताकद आहे की जी अनुभवली जाते एका पॉझिटिव्ह युनिट चार्जने, चार्ज ऑफ 1 कुलमने, वेन जेव्हा इट इज प्लेस्ड ॲट दॅट पॉईंट. ओके, जेव्हा तो त्या पॉईंटला ठेवला जातो इन द इलेक्ट्रिक फील्ड, विद्युत क्षेत्राच्या त्या पॉईंटला ठेवल्यानंतर 1 कुलमचा जो चार्ज आहे तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो मेकॅनिकल शक्ती अनुभवतो, त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ऑर फील्ड इंटेन्सिटी असे सुद्धा म्हणतो. द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इज डिनोटेड बाय ई. ओके, इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे, विद्युत क्षेत्राची जी सामर्थ्य आहे ते आपण ईने दर्शवतो. अँड इट इज मेजर्ड इन न्यूटन पर कुलम, आणि त्याला आपण न्यूटन पर कुलमने मेजर करतो, मोजतो, न्यूटन पर कुलम किंवा होल्ड्स पर मीटर किंवा होल्ड पर मीटरने सुद्धा त्याला आपण मोजतो. इट्स डिरेक्शन इज सेम ॲज द डिरेक्शन अलॉंग विच द फोर्स ॲक्ट्स. त्याची जी दिशा आहे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ईची जी दिशा आहे ती सेम आहे अलॉंग विच द फोर्स ॲक्ट्स. देअरफॉर ई इक्वल्स टू एफ डिवायडेड बाय क्यू, म्हणजेच फोर्स पर कुलम किंवा न्यूटन पर कुलम आपण ज्याला म्हणतो. एक्सप्रेशन नंबर 3.2.3. द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फोर्स एफ. इलेक्ट्रिक विद्युत क्षेत्राचे जे सामर्थ्य आहे ते केव्हा वाढतं, ज्यावेळी आपण शक्ती वाढवू त्यावेळी. ओके, सिलेबस टॉपिक 3.2.7 परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी म्हणजे परवानगी, ॲप्सिलॉन. डिफाईन परमिटिव्हिटी, अशा ज्या डेफिनेशन्स आहेत, अशा ज्या संज्ञा आहेत त्यांच्या व्याख्या विचारतात एक्झाममध्ये. डेफिनेशन्स परमिटिव्हिटी 3.2.7 परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन. डेफिनेशन पहा, द परमिटिव्हिटी म्हणजेच परवानगी इज डिफाईन्ड ॲज इज. ओके, इज डिफाईन्ड ॲज इज म्हणजे सहजतेने, इज विथ विच अ डायलेक्ट्रिक मटेरियल ॲक्टिंग ॲज अ मीडियम, की ज्याच्याने डायलेक्ट्रिक मटेरियल जो आहे तो माध्यम म्हणून ॲक्ट होतोय. अलाउज, जो की परवानगी देतो, अलाउज करतो. अलाउज द इलेक्ट्रिक फ्लक्स, विद्युत प्रवाहाला काय करतो तो, अलाउज करतो. टू बी एस्टॅब्लिश्ड इन इट, त्याच्यामध्ये स्थापित होण्यासाठी, एस्टॅब्लिश्ड इन इट. इट इज डिनोटेड बाय ॲप्सिलॉन ई. ओके, इट इज डिनोटेड बाय, या चिन्हाला ॲप्सिलॉन म्हणतो आपण, ई, विच इज अ कॉन्स्टंट, जो की तो कॉन्स्टंट आहे. रिप्रेझेंटिंग द डायलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम, हा सादर करतो डायलेक्ट्रिक प्रॉपर्टीज, डायलेक्ट्रिकचे गुणधर्म सादर करतो. ओके, ॲप्सिलॉन ई. परमिटिव्हिटी म्हणजेच परवानगी. द परमिटिव्हिटी इज डिफाईन्ड ॲज द इज, इज म्हणजे सहजतेने, विथ विच अ डायलेक्ट्रिक मटेरियल ॲक्टिंग ॲज अ मीडियम अलाउज द इलेक्ट्रिक फ्लक्स टू बी एस्टॅब्लिश्ड इन इट. इट इज डिनोटेड बाय ॲप्सिलॉन ई विच इज अ कॉन्स्टंट रिप्रेझेंटिंग द डायलेक्ट्रिक प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. 3.2.8 ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, ॲब्सोल्यूट म्हणजे परिपूर्ण, परमिटिव्हिटी म्हणजे परवानगी. आता परिपूर्ण परवानगी म्हणजेच काय पहा, वी कॅन डिफाईन द ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन ई ॲज द रेशो ऑफ डायलेक्ट्रिक फ्लक्स, म्हणजेच यांचा रेशो ऑफ डायलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ई. ओके, म्हणजेच डी डिवायडेड बाय ई, डी भागिले ई. ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी, विद्युत प्रवाहाची घनता, छेद इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, विद्युत क्षेत्राची सामर्थ्य. इट इज डिनोटेड बाय ॲप्सिलॉन ई, यालाच आपण ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन म्हणतो. इट इज डिनोटेड बाय ॲप्सिलॉन अँड इट्स युनिट आर फॅराडाज पर मीटर, अँड इट्स युनिट आर फॅराडाज पर मीटर. देअरफॉर ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, परिपूर्ण परवानगी, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन इक्वल्स टू डी डिवायडेड बाय ई एफ पर एम, एफ एम. ओके, एक्सप्रेशन नंबर 3.2.4 ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी ॲप्सिलॉन इक्वल्स टू डी बाय ई एफ एम. 3.2.9 सिलेबस टॉपिक 3.2.9 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, मोकळ्या जागेची परवानगी, ॲप्सिलॉन नॉट. परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस ॲप्सिलॉन नॉट. ठीक आहे, द परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन एअर. विद्युत प्रवाहाची जी घनता आहे हवेमधील किंवा व्हॅक्यूममधील और फ्री स्पेसमधील टू द करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. ओके, करस्पॉन्डिंग म्हणजे संबंधित, त्या संबंधित विद्युत क्षेत्राच्या सामर्थ्याला त्या इलेक्ट्रिक फ्लक्स
डेन्सिटीचा एअरमधला फ्री स्पेसमधला जो आहे यांचा रेशो जो आहे त्यालाच आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस एप्सिलॉन नॉट म्हणतो. यांचा जो रेशो आहे इलेक्ट्रिक फील्ड डेन्सिटी इन एअर टू द करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ यांचा रेशो आहे त्यालाच आपण परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस एप्सिलॉन नॉट म्हणतो. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक स्पेस कॉन्स्टंट. याला आपण इलेक्ट्रिक स्पेस कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो. इट इज डिनोटेड बाय एप्सिलॉन नॉट अँड मेजर्ड इन फॅराडेज पर मीटर. आणि याला आपण फॅराडेज पर मीटरमध्ये मेजर करतो, मोजतो. देअरफॉर एप्सिलॉन नॉट ई नॉट एप्सिलॉन नॉट इक्वल्स टू डी डिवायडेड बाय ई फॅराडेज पर मीटर इन वॅक्यूम और फ्री स्पेस. एक्सप्रेशन नंबर 3.2.5 permittivity of free space epsilon naught equals to d by e fm. The value of epsilon naught has been obtained experimentally as, ठीक आहे, म्हणजेच प्रॅक्टिकली आपण ती epsilon naught ची व्हॅल्यू मिळवू शकतो. कशी पहा, epsilon naught equals to 1/36 into pi into 10⁻⁻9 farads per meter or epsilon naught equals to 8.854 into 10⁻12 farads per meter. Expression number 3.2.6. Thus the value of epsilon naught is constant. अशा पद्धतीने epsilon naught ची व्हॅल्यू जी आहे ती स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. सिलेबस टॉपिक 3.2.10 रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. आता रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजे काय? सापेक्ष परवानगी, ER. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, सापेक्ष परवानगी. ओके, तर पाहू शकता MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणजेच काय? ER. दिस इज अ सिमिलर टू द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, हे सिमिलर आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी μRच्या. द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. पहा, यामध्ये सुद्धा परत इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचाच रेशो आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ डायइलेक्ट्रिक मीडियम. ओके, इन अ डायइलेक्ट्रिक मीडियम टू दॅट प्रोड्यूस इन व्हॅक्यूम और फ्री स्पेस बाय द सेम इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ E विथ ऑल अदर कंडिशन्स आयडेंटिकल. ओके, म्हणजे सर्व काय स्थिती ज्या आहेत त्या सेम असतील, आयडेंटिकल असतील. इट इज डिनोटेड बाय ER अँड हॅज नो युनिट्स. आणि यांना युनिट्स नाही. देअरफॉर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इक्वल्स टू ER इक्वल्स टू D डिवायडेड बाय D नॉट. D डिवायडेड बाय D नॉट. आता पहा पुन्हा एकदा, द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ डायइलेक्ट्रिक मीडियम. डायइलेक्ट्रिक माध्यम जो आहे त्यांच्यामधला इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच विद्युत प्रवाहाचा घनता टू ओके रेशो आहे म्हणून टू दॅट प्रोड्युस्ड इन व्हॅक्यूम फ्री स्पेस. टू दॅट प्रोड्युस्ड इन व्हॅक्यूम फ्री स्पेस बाय द सेम इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ E विथ ऑल अदर कंडिशन्स आयडेंटिकल. ओके, म्हणजेच काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीच आहे परंतु फ्री स्पेसमधले प्रोड्यूस झालेली ती डेन्सिटी. ओके, विथ ऑल अदर कंडिशन्स आयडेंटिकल. बाकी सर्व कंडिशन ज्या आहेत, स्थिती ज्या आहेत त्या समान असतील तर मग रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ER इक्वल्स टू D डिवायडेड बाय D नॉट. एक्सप्रेशन नंबर 3.2.7 वेअर D इक्वल्स टू कॅपिटल D इक्वल्स टू इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी प्रोड्यूस्ड इन अ पार्टिक्युलर मीडियम. एखाद्या ठराविक माध्यमांमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्सची घनता तयार झालेली D अँड D नॉट म्हणजेच काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी प्रोड्यूस्ड इन व्हॅक्यूम और फ्री स्पेस. आणि मोकळ्या जागेमध्ये विद्युत प्रवाहाची घनता तयार होणे यांचा जो रेशो आहे त्यालाच आपण सापेक्ष परवानगी किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी असे म्हणतो. सबस्टिट्युटिंग D इक्वल्स टू एप्सिलॉन E अँड D नॉट इक्वल्स टू एप्सिलॉन E इंटू इक्वेशन 3.2.7. D म्हणजेच एप्सिलॉन E ठेवा अँड D नॉट म्हणजेच एप्सिलॉन नॉट E ठेवा. एक्सप्रेशन नंबर 3.2.7 मध्ये आपल्याला मिळेल टू गेट ER इक्वल्स टू एप्सिलॉन E डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट E. ओके, मग E गेट कॅन्सल झाल्यानंतर काय मिळेल? देअरफॉर एप्सिलॉन इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट ER F पर मीटर, फॅराडेज पर मीटर. एक्सप्रेशन नंबर 3.2.8. ओके, फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन डिफाईन द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ER, सापेक्ष परवानगी जी आहे ER, ॲज द रेशो ऑफ ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. हा का आहे? रेशो आहे ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीचा म्हणजेच परिपूर्ण परवानगीचा एप्सिलॉन E अँड परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और व्हॅक्यूम E नॉट. आणि परवानगी आहे ती मोकळ्या जागेतील परवानगी किंवा व्हॅक्यूममधील E नॉट. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ER फॉर एअर इज ॲझ्युम्ड टू बी युनिटी दॅट इज 1. एअरमधील रिलेटिव्ह सापेक्ष परवानगी जी आहे ER ही आपण ॲझ्युम केलेली आहे टू बी युनिटी, एक म्हणून, दॅट इज 1.
बट इट्स ॲक्च्युअल व्हॅल्यू इज 1.0006, परंतु याची खरी किंमत आहे 1.0006. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सापेक्ष परवानगीला आपण काय म्हणतो? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटसुद्धा म्हणतो. डिफरन्स बिटवीन ई अँड ई आर. ओके, परमिटिव्हिटी अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी यांच्यातील फरक काय पहा. द डिफरन्स बिटवीन ई अँड ई आर इज दॅट ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी इज द रेशो ऑफ डी अँड ई. म्हणजेच ई म्हणजेच काय? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी म्हणजे परिपूर्ण परवानगी हा रेशो आहे डी आणि ईचा, अँड हॅज युनिट ऑफ फॅरेडेज पर मीटर. बट द रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ई आर इज द रेशो ऑफ डी अँड डी नॉट. ओके, हे लक्षात ठेवा. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जी आहे, सापेक्ष परवानगी जी आहे, ती रेशो आहे कोणाचा? डी अँड डी नॉटचा, अँड हॅज नो युनिट्स, आणि त्याला युनिट नाही. द व्हॅल्यूज ऑफ ई आर विल बी डिफरंट फॉर डिफरंट मटेरियल. ई आरची व्हॅल्यू डिफरंट आहे वेगवेगळ्या डायलेक्ट्रिक मटेरियलसाठी, डिफरंट मटेरियलसाठी. ओके, सो सिलेबस टॉपिक 3.3 कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या या पुन्हा एकदा पाहूयात. फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 3 कॅपॅसिटर्स, जो की 12 मार्कला आहे, तो आपण सुरू केला होता. ओके, त्याच्यामध्ये कॅपॅसिटर्स चॅप्टर्स नंबर 3, त्याच्यामध्ये सिलेबस कंटेन्स हे आहेत. कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, व्हेरियस कनेक्शन्स ऑफ कॅपॅसिटर, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर, चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर, ब्रेकडाऊन व्होल्टेज अँड डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, टाइप्स ऑफ कॅपॅसिटर आणि ॲप्लिकेशन आपण पाहणार आहोत. ओके, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.1 इंट्रोडक्शन म्हणजे काय, 3.2 लॉज अँड डेफिनेशन्स, काही नियम आणि व्याख्या आपण पाहिल्यात. तर जसे की कुलम्स लॉ. ओके, 3.2.1 कुलम्स लॉ, F इक्वल्स टू Q1 इंटू Q2 डिवायडेड बाय 4πε/r². ओके, त्याचबरोबर इलेक्ट्रिक फील्ड, विद्युत क्षेत्र म्हणजे काय, 3.2.2 मध्ये पाहिला. 3.2.3 मध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स लाईन्स, विद्युत प्रवाहाच्या रेषा और इलेक्ट्रिक लाईन्स और लाईन्स ऑफ फोर्स आपण पाहिल्यात. इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, विद्युत प्रवाह म्हणजे काय, जो की इलेक्ट्रिक फ्लक्स साय इक्वल्स टू Q कुलम इतका आहे. ठीक आहे, त्याचबरोबर 3.2.5 इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी D आपण पाहिली. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी कॅपिटल D इक्वल्स टू साय डिवायडेड बाय A. ओके, कुलम पर मीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर मीटर आपण ज्याला म्हणतो, इक्वल्स टू Q डिवायडेड बाय A. कारण का कुलम हा साय इतका आहे. द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज ऑल्सो कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट डेन्सिटी. ठीक आहे, त्याचबरोबर आपण सिलेबस टॉपिक 3.2.6 इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ, विद्युत क्षेत्राचे सामर्थ्य और फील्ड इंटेन्सिटी किंवा क्षेत्राची तीव्रता आपण पाहिली. कॅपिटल E इक्वल्स टू F पर Q न्यूटन्स पर कुलम हा आपण पाहिला. ओके, परमिटिव्हिटी म्हणजेच परवानगी एप्सिलॉन. ओके, तर पहा एप्सिलॉन म्हणजेच परमिटिव्हिटी आपण पाहिली. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी म्हणजे परिपूर्ण परवानगी काय असते, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी एप्सिलॉन इक्वल्स टू D डिवायडेड बाय E, म्हणजेच इट इज द रेशो ऑफ D डिवायडेड बाय E अँड इट्स युनिट इज फॅरेडेज पर मीटर. एक्सप्रेशन नंबर 3.2.4 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस एप्सिलॉन नॉट. आता फ्री स्पेसचा परमिटिव्हिटी काय, परवानगी काय आहे, तर इथं पहा एप्सिलॉन नॉट इक्वल्स टू D डिवायडेड बाय E फॅरेडेज पर मीटर इन व्हॅक्यूम ऑफ फ्री स्पेस, किंवा E नॉट इक्वल्स टू 8.854 इंटू 10⁻12 F पर मीटर. एक्सप्रेशन नंबर 3.2.6. ओके, सिलेबस टॉपिक 3.2.10 रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, सापेक्ष परवानगी म्हणजेच काय, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी एप्सिलॉन R इक्वल्स टू D डिवायडेड बाय D नॉट, कॅपिटल D डिवायडेड बाय D नॉट. ओके, मग पहा डिफरन्स बिटवीन E अँड ई आर हा सुद्धा टॉपिक आपण पाहिलात. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.3 कन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ कॅपॅसिटर आपण पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.